एकदम सरळ आणि शांत बसायचं. त्यांना सांगून द्या ना. विद्यादाता श्री गणेश एवं बापरी माँ सरस्वतीला प्रतिष्ठा वंदन करतो. ज्या मायभूमीत जन्मलो ती मायभूमी भारत माता आणि भारतीय संस्कृतीला मानाचा मुजरा करतो. आजच्या या नवचैतन्य दिनाच्या प्रारंभी ज्यांना राजर्षी अशी मोठी पदवी मिळाली, अगदी रक्ताच्या कणाकणात जाती भेद या व्यतिरिक्त स्वाभिमान ज्यांच्या ठाई भरलेला होता, असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अनेक अनेक अभिवादन करून आपल्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान कुमार सर, ज्येष्ठ सर्वेक्षिका पैसो कासा मॅडम, त्याचप्रमाणे ज्येष्ठ बंधू पर्यवेक्षक साहेब आदरणीय कुमार सर, शिक्षक प्रतिनिधी नानासाहेब सावळे सर, आणि खास तुमच्यासाठी एक बीटेक विजेटिया एवढ्या मोठ्या नामांकित संस्थेमधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी संपादन करून सोहम किम कर्तव्य, मी कोण आणि माझं कर्तव्य काय, स्वतःला शोधण्यासाठीची ज्यांची भूमिका आहे आणि समाज कल्याणासाठी जो आपला प्रत्येक क्षण देत आहे, असे तपस्वी रत्न जोरात टाळ्या तर तुमचं स्वागत आहे विद्यालयाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा प्रत्येक दिनविशेष साजरी करत असताना दिनविशेष मार्फत आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नैतिक मूल्य देत असतो. तोच प्रकारे आज महाराष्ट्र हा संतांची भूमी, महाराजांची भूमी, आणि तीच संस्कृती घेऊन आपण पुढे जाऊया. मी आज छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म जयंती दिवस 26 जून 1874 रोजी कागल येथे घाटगे घराण्यात जन्माला आलेले एक मूल पुढे चालून अनेक क्रांती करून की ज्या महापुरुषाने प्रत्येकाच्या हृदयात नाव कोरले असे छत्रपती शाहू महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याच्या वेळेस नाव आपल्याला घेता येईल त्याच्या वेळेस छत्रपती शाहू महाराज निश्चितच त्यांच्या यशाच्या कीर्तीमध्ये पूर्ण सहभाग वाटा छत्रपती शाहू महाराजांचा होता. एक कर्मठ असा कार्यकर्त्याला ओळखून त्यांच्या आतील जी विद्या विनय सर्व ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेली त्या काळाची मदत आणि एक प्रचंड ज्ञानपुरुष म्हणून अगदी दुग्धस्नान केलेले छत्रपती शाहू महाराज. तर त्यांनी सर्वात प्रथम जर आरक्षण दिलं असेल तर छत्रपती शाहू महाराज, मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करेन छत्रपती शाहू महाराज यांना माल्यार्पण करावं. आदरणीय मुख्याध्यापक आणि सर्व अतिथी जोरात टाळ्या वाजवेल. राधाबाई आणि जयसिंगराव घाटगे असं महाराजांचं पूर्ण नाव. यशवंतराव जयसिंगराव घाटगे कागल घराणे दत्तक येण्यापूर्वी त्यांचं नाव होतं. जवळपास 48 वर्ष त्यांनी राज्यकारभार बघितले. पैकी 28 वर्ष एक यशस्वी राजा म्हणून जोरात टाळ्या वाजवल्या महाराजांसाठी की ज्यांनी एक स्मरणातला युवक, एक स्मरणातला राजा जाती भेद या विचित्र मान्यतांच्या पुढे जाऊन प्रत्येकाला मदत करणारा राजा
प्रत्येकाच्या ठाई जर देव असेल तर त्याला भेदभाव नसावा असं ठामपणे सांगणारा राजा. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, जीवनात त्याला प्रत्येक अधिकार आहे हे सांगून त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आरक्षण देऊन प्रत्येकाला मदतीचा हात देणारा राजा जर असेल तर छत्रपती शाहू महाराज. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिनविशेष साजरे करत असताना मनामध्ये हा माझ्या शेजारी कोण आहे हे न बघता तो त्याच्यातला कोणीतरी उत्तम पुरुष विराजमान आहे, तो माझा मित्रच आहे म्हणून आपण ही जर मनामध्ये चांगली तपस्वी जर भाव ठेवला तर निश्चित मला वाटतं आज छत्रपती शाहू महाराज ही जन्म जयंती साजरा करण्याचं निश्चितच आजचा आपला दिवस साजरा होईल यात मला शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेमध्ये एक असंच तपस्वी रत्न सर खरोखर तुमचं परम सौभाग्य की असा व्यक्ती आपल्या शाळेत आज लाभलेला आहे की जे सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना आव्हान करू इच्छितो की एक असं व्यक्तिमत्व की जे नवोदय विद्यालयात सर्वप्रथम आलेलं आहे, की जो व्यक्ती नाशिक विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागामध्ये मंडळामध्ये 12वी सायन्सला सर्वप्रथम आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढंच नव्हे, जर माटुंग्यामध्ये बीजेपीआय या कॉलेजला नंबर लागणे म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या त्यावेळेस खालीवर बघायचे की हा विद्यार्थी किती प्रचंड टॅलेंट असावा, की ज्यांचा पहिल्या राऊंड मध्ये बीजेपीआय कॉलेजला नंबर लागला. बीजेपीआय कॉलेज मधून बीटेक अशी पदवी ज्यांनी संपादन केली. माझा जन्म तुल्यबळ नोकरीसाठी नव्हे तर मला समाज सेवा करायची आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला घडवून त्याला आदर्श नागरिक घडवायचा आहे असं ज्यांचं उच्च मनोदय आहे असं महान व्यक्तिमत्व आदरणीय जगदीशजी देशमुख हे संसारातलं असलेलं त्यांचं नाव. आदरणीय जगदीशजी देशमुख आपला जन्म हरेश्वर पिंपळगाव एक छोट्याशा गावी झाला, ज्या गावी हरेश्वर शिवशंभो आदिशक्तीचा महिमा आहे. लहानपणापासूनच घरातलं आपणास ते संस्कार मिळाले. नित्य दिनचर्या परमेश्वराच्या सानिध्यात असताना आई वडील भाऊ बहीण आणि समाजात राहिल्याने आदरणीय जगन्नाथजी देशमुख शिक्षण करत असताना अचानक मन वळलं आणि सरांनी ईश्वर यांच्या मार्फत दीक्षा घेतली. जीवनाचा माझा उद्देश काय आहे, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे हे आपणास ते सांगणारच आहे. ज्यावेळेस त्यांनी दीक्षा घेतली त्यावेळेस त्यांचं नामकरण झालं जगन्नाथजी यात्रा दास. माझ्या जीवनाची यात्रा, माझा उद्देश मला माझ्या आत्म्याचं कल्याण करून मला जगाचं कल्याण करणं आहे हे एवढा प्रचंड मनोदय असणारा व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलंय जगन्नाथजी दासजी महाराज. मी शाळेच्या वतीने, माझ्या अधिकाऱ्यांच्या वतीने, संपूर्ण आपण परिवाराच्या वतीने जोरात टाळ्या वाजूया आदरणीय जगन्नाथजी. मी विद्यार्थी मित्रांनो, एक तरी ओळी अनुभवावी जी भगवान साक्षात भगवान कृष्णांच्या श्रीमुखातून आलेली आहे. एक एक अक्षर शब्द नव्हे, एक एक अक्षर तो महामंत्र असतो श्रीमद भागवत गीतातला. विद्यार्थी मित्रांनो, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र पासून तर अंतिम ओवीपर्यंत ज्यांचा पूर्ण सखोल अभ्यास झालेला आहे ते आदरणीय जगन्नाथजी महाराज नित्य श्रीमद भागवत गीतेचा प्रचार करतात बरं का. विद्यार्थी मित्रांनो, श्रीमद भागवत गीता सर्वोच्च ग्रंथ कसा आहे आणि जीवनात जगत असताना भागवत गीता अगदी स्थितप्रज्ञेपासून तर निवृत्तीपर्यंत प्रत्येक माणसाला कशी महत्वाची आहे हे सांगणारे आदरणीय जगन्नाथजी महाराज बरं का. विद्यार्थी मित्रांनो, मी या महान व्यक्तिमत्वाचा आपल्या शाळेमार्फत सत्कार करण्यासाठी आदरणीय व्यासपीठाला विनंती करेन यथोचित सत्कार. शेवटी एकच सांगेल, सर्व धर्मांपरित्याज्यम मामेकम शरणं व्रज. अर्थात
तू सर्व धर्मांचा त्याग करून फक्त मला शरण आहे, मला शरण आहे हे सांगणारे भगवान श्रीकृष्ण एवढे पॉवरफुल व्यक्तिमत्व ज्या श्रीमद भागवत गीतेने सांगितलेले बस तेच आपल्याला सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय जगन्नाथजी दासजी महाराज. जोर टाळ्या वाजवा या सर्वोच्च कोटीच्या इच्छाशक्ती असलेल्या महाराजांसाठी. धन्यवाद. So, first of all, I thank our dear Principal Sir, Shri Kumawatji, Vice Principal Sir, Shri Nirkashji, all teachers for giving me the opportunity to serve you here at Anandibai Bankat High School, Chalizuga. I wish you a good morning. शुभ सकाळ. मी आपल्या भाषेतच बोलणार आहे, पण सुरुवात केली इंग्लिशमध्ये. मुलांनो, मला खूप आनंद आहे की आज तुमच्या सुंदर अशा आनंदीबाई बनकट हायस्कूलमध्ये मला यायला संधी मिळाली. आजचा दिवस असा विशेष खूप, जसं प्रत्येक दिवसही विशेष असतो का, प्रत्येक दिवस हा नवीन जीवनाचा एक जीवनाची संधी असते. आपण झोपेतून जागे होतो, नवा सूर्योदय आपण बघतो, ते नवीन जीवन आपण अनुभवू शकतो. झोप ही मृत्यूप्रमाणे असते. काय म्हटलं आहे? झोप ही मृत्यूप्रमाणे असते. जेव्हा आपण सर्व काही विसरून जातो, विसरतो आपण विसरतो. नाव आपलं काय आहे, आपण कोणत्या शाळेत शिकतोय, आपलं गाव काय, याचा सर्व विसर पडतो. कुठे? झोपेमध्ये. तर पण जेव्हा झोप आपण सोडतो आणि जागे होतो, नवा सूर्योदय बघतो आपण, अंधकार मिटलेला आहे, नवा प्रकाश आलेला आहे, एक नवीन जीवन अनुभवू शकतो. आपण हे जाणलं पाहिजे. आणि जीवनाचा उद्देश केवळ खाणे, झोपणे आणि देहाचं सुख घेणे हे नाही आहे. जीवनाचा उद्देश स्वतःला जाणणे आहे. तुम्ही म्हणाल काय जाणायचं स्वतःला? आरशामध्ये जो दिसतो तो मी आहे. आरशात जो दिसतो तो मी आहे. तुम्ही असं म्हणाल माझं नाव हे आहे, माझं गाव हे आहे, माझं समाज हा आहे. अजून काय जाणायचं स्वतःविषयी? स्वतःविषयी खूप काही आहे जाणण्यासाठी, खूप काही. आपण जे सांगतो मी हा आहे, देह असा दिसतो मी, ही आपली ओळख नाही आहे. आपली ओळख नाही, मग कुणाची ओळख आहे? देहाची ओळख आहे. हा देह कायम बदलतो. तुम्ही तुमचं बघा, पहिला जन्मदिवस, तुमचा पहिला जन्मदिवस तुम्हाला आठवतो का? पण फोटो असेल तुमचा, फोटो काढला असेल ना, पहिला जन्मदिवस किंवा बालपणचे दिवस असेल, तुमचे फोटो असतील. ते फोटो बघा, आजचे फोटो बघा. तुमची बॉडी जी आहे, तुमचं शरीर हे सारखं आहे का बदललं आहे? बदललेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा जन्म घेतला होता, तुम्ही जन्म घेतला की घेतला आहे? काय शंका आहे? नाही सर, मी असंच आधीपासून, असं आनंदीबाई शाळेचा मी विद्यार्थी आधीपासून आहे, असं आहे का? नाही. तुम्ही ते प्रवेश घेतला काही वर्षांपूर्वी, आणि जन्म जेव्हा घेतला तेव्हा तुमचा आकार, तुमचं रूप असं होतं का? छोटंसं बाळ होतं, 2 हाताचं बाळ. आणि तुम्हाला लहानपणचा फोटो दाखवला, जन्माचा फोटो दाखवला आईने, ये बघ बेटा कोण आहे बघ. तुम्ही स्वतःला ओळखू शकणार? आईला सांगावं लागतं, हा तुझा भाऊ आहे, ही तुझी बहीण आहे, हा तू आहे. हां, सगळे सारखे दिसतात. लहान मुलं सगळे सारखेच दिसतात जवळपास. तर हा देह मुलांनो जन्मापासून सदैव बदलत असतो. आपलं मन तर क्षणोक्षणी बदलतं. बुद्धी ती पण बदलते, कधी चालते कधी चालत नाही बुद्धी ना. त्यावेळेस होतं आपला एक्झामच्या वेळेस, परीक्षेमध्ये होतं ना असं, जे आठवायला पाहिजे ते आठवत नाही आणि जे नको आठवायला पाहिजे ते आठवतं. मग असं समस्या होतं की आपण गोंधळून जातो, बुद्धी काम करत नाही. तर आपली ओळख बदलतं शरीर नाही आहे. हां, आपली ओळख आहे, बदलतं शरीर. जसं तुझं नाव काय बेटा? दिगंबर.
तर दिगंबर, जर नाव घेतलं दिगंबर इकडे, तर कोण येईल? तोच येईल. हां, दिगंबर, चष्मावाला दिगंबर. तर ही ओळख आहे, दिगंबर नावाचा मुलगा हा आहे, तो असा दिसतो, चष्मा घालतो. पण ही ओळख बदलते. जसं तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आता? तो 7वीला आहे, आता 7thला आहे. त्याची ओळख ही जी आहे, मी 7वीचा आहे, किती दिवस असेल? 1 वर्ष असेल. नंतर तो 8वीला जाईल. जाशील ना? जाशीलच. आजकाल नियम आहे, नापास हो काही हो, मुलगा 8वीमध्ये जाईल, असं आहे. तर असं नाही सर, म्हणजे 8वीपर्यंत बदलला आता? चांगली गोष्ट आहे. ओके, आता नापास होतात मुलं, ओके. होतात. नापास होणं काही वाईट नाही आहे, पाप नाही आहे. एखाद्या एक्झाममध्ये काही अडचणीमुळे नापास होणं काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेस पास व्हायला पाहिजे. सांगायचा उद्देश हा, आपली ओळख जी असते देहाची, आपल्या नावाची, आपल्या समाजाची, ही आहे, पण ती कायमसाठी नसते, ती बदलते. आपलं मन, आपले विचार हे बदलतात ना, बदलतात की नाही बदलतात? सकाळचं मन वेगळं असतं, दुपारचं मन, संध्याकाळचं मन वेगळं असतं. मन तर असं पदोपदी बदलतं, क्षणक्षणी बदलतं. आपली बुद्धी बदलते, मी सांगितलं. आपलं पद, जसं कोणी आता ना मुख्याध्यापक आहेत, कोणी उपमुख्याध्यापक आहे, कोणी पर्यवेक्षक मॅडम आहे, हे पदसुद्धा कायमसाठी नसतं. एक काळ आपल्याला मिळतं पद, एक दिवस सोडावं लागतं. तसंच मुलांनो, हा देह जो आहे आपला, आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बॉडी. काय म्हणतो आपण? आणि आपण काय म्हणतो? आपण जर निबंध लिहायचा म्हटला, माय लाईफ, आपण म्हणतो दिस इज माय बॉडी. काय म्हणतो आपण? आय हॅव बॉडी. काय म्हणतो आपण? आय हॅव बॉडी, माय बॉडी, माय हँड, माय हेड. हां, असं म्हणतो ना आपण आपली ओळख. माझं डोकं. कोणी असं म्हणतं का आय एम द बॉडी? Nobody says I am body. We say this is my body, my vehicle, my school, my house. म्हणजे काय? स्कूल वेगळी आहे, आपण वेगळे आहोत. व्हेकल, वाहन वेगळं आहे, आपण वेगळे आहोत. बॉडी वेगळी आहे, आपण वेगळे आहोत. हे समजलं पाहिजे मुलांना. बघा, आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास पाहिजे. काय पाहिजे? आत्मविश्वास. म्हणजे काय? स्वतःवर विश्वास. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःवर विश्वास. जर हे माहीत नसेल की मी स्वतः कोण आहे, मग कसा काय तुमचा आत्मविश्वास वाढणार? नाही वाढणार. तुम्ही समजाल की मी बॉडी आहे, माझं नाक असं आहे, माझे केस असे आहे, माझी हाईट अशी आहे, माझं वजन असं आहे, माझी साईज अशी आहे. ही बॉडीची गोष्ट आहे, तुमची गोष्ट नाही आहे. मग तुम्ही कोण, मी कोण? त्याला म्हणतात आत्मा. काय म्हणतात? आत्मा. बघा, या आत्म्या शब्दापासूनच बनलेला आहे आत्मविश्वास, की स्वतःवर विश्वास. बॉडी बदलते, मन बदलतं, बुद्धी बदलते, आपलं पद बदलतं, पण आपण बदलत नाही. तुमच्या आईवडिलांसाठी किंवा आपल्या आईवडिलांसाठी, मी सुद्धा त्यामध्ये आहे, आपल्या आईवडिलांसाठी आपण कधीही बदलत की हा माझा मुलगा नाही असं म्हणतील का? ते माझा मुलगा तर एवढसा होता, मुन्ना, जो जन्माला आला तेव्हा, हां, बाळ. माझा मुलगा हा शाळेत जातो नाही, माझा मुलगा हा नाही आहे, माझा मुलगा एवढसा होता, 2 हाताचा, असं म्हणतील का? नाही. ज्याने जन्म घेतला आणि जो आता शाळेत शिकतोय, तो मुलगा वेगळा का एकच आहे? मुलं बोला, एकच आहे. हां, तुमचं शरीर बदललं, तुमचं वजन बदललं, तुमची हाईट बदलली, तुमचं नाव पण बदलतं काही वेळेस, नाव बदलतं काही वेळेस, हां, तुमचा क्लास बदलतो, पण व्यक्ती बदलत. मुलांनी समजून घ्या की आपली जी ओळख आहे कायमसाठी काय आहे ते जाणणे मनुष्याला शक्य आहे. गाढवाला, पशुला ते शक्य नाही. गाढव काय समजतो? गाढव समजतो तो गाढवच आहे. गाढवाला ही बुद्धी नाही समजण्याची की ही बॉडी माझी, म्हणजे ही माझी बॉडी आहे, मी गाढव नाही, मी गाढवाच्या देहामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आहे, मी जन्म घेतला आहे, हे शरीर आधी नव्हतं, हे शरीर नंतर राहणार नाही. मुलांनो, आपल्याला समजतं, सगळ्यांना समजतं की शरीर
हे म्हातारं होईल. तुला शंका आहे का? नाही, माझं काही शरीर म्हातारं होणार नाही. शंका आहे कोणाला? मुलांनो, आपल्याला हेही समजतं की शरीर एक दिवस सोडावं लागतं का नाही? लागतं. का? जसं तुम्ही आता शाळेत आलेले आहे, तुम्ही आता सकाळी शाळेत आलेले आहे, असं होईल का तुम्ही आले आणि गेलेच नाही? असं होईल का? नाही. तुम्ही आल्यानंतर काही वेळ थांबतात, आपल्या काही जे काही निमित्त आहे, आपलं काही उद्देश आहे, आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा जिथून आले तिथून जातात. समजा तुम्ही आले इथे शाळेमध्ये आणि शाळा सुटल्यानंतर जिथून आले तुम्ही तिथे गेलेच नाही, मग काय होईल? तुमचे आईवडील शाळेमध्ये, आमचा मुलगा सकाळी शाळेत गेला होता, घरी आला नाही. कुठे गेला आमचा मुलगा? सांगा सर, मॅडम सांगा आमचा मुलगा कुठे गेला. असं होईल का? होईल. असं का? अपेक्षा काय आहे? तुम्ही जिथून आले आहात तिथे पुन्हा सांगा गेलं पाहिजे, है ना? गेलं पाहिजे ना मुलांनो? तसंच आपण ह्या जगात आलोय का आधीपासून आहे? सांगा, आपण या जगात आलोय का आधीपासून आहे? सगळ्यांना बोलता येतं? सांगा मग, तुम्ही आले का आधीपासून आहे? आलोय. तुम्ही कधी आले जगामध्ये? जन्माच्या दिवशी आले तुम्ही ना? कधी आले? बर्थडे, हॅपी बर्थडे, है ना? त्या दिवशी तुम्ही आले. प्रश्न व्हायला पाहिजे की मी आलो कुठून? गाढवाला प्रश्न होत नाही की मी आलो कुठून, मी कोण आहे, मी कुणाचा आहे, असा प्रश्न गाढवाला होत नाही, पशुंना होत नाही. मनुष्याला व्हायला पाहिजे. म्हणून म्हटलंय, जे वेदांत सूत्र आहे, वेदांचं सार, वेदांत सूत्र जे व्यासदेवांनी लिहिले, त्यातलं पहिलं सूत्र आहे, माझ्या मागे म्हणा, अथातो ब्रह्म जिज्ञासा. असं म्हटलेलं आहे की अथ म्हणजे आता, अथ म्हणजे आता, अतो म्हणजे म्हणून. तुम्ही आता मनुष्य जन्म घेतला आहे म्हणून अथातो तुम्ही मनुष्य बनला आहात, तुम्हाला मनुष्य जन्म भेटलाय म्हणून काय केलं पाहिजे? अथातो ब्रह्म जिज्ञासा. भयंकर जिज्ञासा नाही केली पाहिजे, भयंकर जिज्ञासा. काय म्हटलंय? ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म म्हणजे काय? आत्मा. वेदांमध्ये आपली ओळख सांगितलेली आहे, जी आपण म्हणू शकतो सगळे. माझ्या मागे म्हणा, अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्मास्मी. हे म्हणू शकतो आपण. हे संस्कृतमध्ये आहे. आपल्या भाषेत काय म्हणाल की मी एक जीवात्मा आहे. म्हणा, मी एक जीवात्मा आहे. हे म्हणू शकतो आपण कायमसाठी. आपला देह कोणताही असू द्या, म्हणजे गाढवाचा देह असू द्या, माकडाचा असू द्या, मुंगीचा असू द्या, पशुपक्ष्यांचा असू द्या, आत्मा हा म्हणजे आपण जे आहे ही ओळख सांगू शकतो की मी एक जीवात्मा आहे. गाढव जे म्हणेल की मी आता गाढव आहे, ती थोड्या काळासाठी, फक्त थोड्या काळ. तो गाढव कायमसाठी राहणार, त्याचा मृत्यू होईल, त्याला नवीन जन्म भेटणार, कधी तो माकड बनणार, कधी तो मनुष्य बनणार भाग्याने. तसं आपलं सौभाग्य आहे मुलांनो. जास्त वेळ घेणार नाही, कमीत कमी वेळामध्ये जीवनाचं मुख्य जे ज्ञान आहे, जीवनाचं विज्ञान, ज्याने आपल्याला जीवनाचे मूल्य आणि जीवनाचे कौशल विकसित करता येईल. माझा आजचा विषय जो आहे जीवन मूल्य आणि जीवन कौशल्याचा आहे. पण जीवनाचं विज्ञान समजल्याशिवाय जीवनाचं मूल्य काय, जीवन मूल्य कसं विकसित केले पाहिजे, जीवनाचं कौशल्य कसं आपण आपल्यामध्ये आणलं पाहिजे हे समजत नाही. आज बघा, लोक इंजिनियर बनतात, डॉक्टर्स बनतात. मुलांचं लक्ष आहे इथे? ताट बसा सगळ्या मुलांनी. स्कूल सावधान. ताट बसलं पाहिजे. आपण बसतो कसं ते महत्त्वाचं आहे. ऐकतो कसं. असं म्हणतात लिसनिंग इज द स्किल. लिसनिंग, ऐकण्याची कला आपल्याला आली पाहिजे. ज्याला ऐकता येतं त्याला ज्ञान घेता येतं. जो ज्ञान घेतो तो महान बनतो, असा म्हटलं आहे. ज्ञान सगळ्यात महान आहे. नॉलेज इज पॉवर. काय म्हणतात? ज्ञान मोठी शक्ती आहे. आणि कोणती शक्ती? जीवनाची शक्ती. तर ज्ञान कोणतं पाहिजे? मग जीवनाचं ज्ञान पाहिजे. एक कम्प्युटरचं ज्ञान आहे, मोबाईलचं ज्ञान आहे, टी व्हीचं ज्ञान आहे, जगाचं ज्ञान आहे, सगळं खूप काही ज्ञान आहे, शेतीचं ज्ञान आहे. पण सगळ्यात मोठं ज्ञान कोणतं मुलांनो? जीवनाचं ज्ञान. का? जीवन सर्वात
मूल्यवान आहे, हो की नाही? जीवनाचं मूल्य पैशामध्ये होऊ शकत की जीवनाचं मूल्य 10 कोटी 20 कोटी असं होईल का? नाही. जीवन हे अनमोल आहे. जीवन काय आहे? अनमोल. माहीत नाही किती दिवस आहे असं पण म्हणतात की या देहाचं काही भरोसा नाही आहे. तुम्ही गाणं ऐकलं असेल, कधी गात नसाल तुम्ही, जिंदगी मुलांना माहीत आहे, म्हणा सगळ्यांनी, जिंदगी नहीं म्हणता येत. जिंदगी एक सफर है सुहाना, आगे यहाँ कल क्या हो, हे समजलं पाहिजे. मला एक सवय मुलांना लहानपणापासून, अतिशय सुंदर फोटो लागलेले आहेत, महापुरुषांचे फोटो लागलेले आहेत आणि शाळेमध्ये सुविचार असतात खूप ठिकाणी, हे चांगले वाक्य असतात, सुभाषित असतात किंवा काही गाण्यांमधून काही बोध मिळतो. माझी सवय काय आहे, मी याचा विचार करतो की यांचा फोटो का लागलेला आहे, यांचं जीवन चरित्र, यांचं जीवनचं महिमा काय आहे, यांनी जीवन कसं जगले, हे जीवन कसे जगले, कशासाठी जगले. आणि आपण जे काही सुभाषित वाचतो, जसं तूच आहे तुझ्या जीवनाचा, काय म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नुसतं वाचायचं नाही आहे, ते आपण समजून घ्यायचं आहे. जसं आपण प्रतिज्ञा घेतो, तुम्ही घेता रोज प्रतिज्ञा? आज घेतली तुम्ही? हां, घेतली. काय म्हणतो आपण, भारत माझा, सारे भारतीय माझे. हां, हे नुसतं म्हणायचं नाही आहे, हे जगायचं आहे. माझ्या देशावर माझे, हां, प्रेम म्हणजे काय, बस बोलायची गोष्ट आहे. आय लव्ह माय कंट्री, नो, वी शुड सर्व असं म्हणतात. लव मीन्स, म्हणा, लव मीन्स टू सर्व. सर्व म्हणजे काय, सेवा करणे, सर्विस ना, सर्विस, सर्विस, सर्व. लव मीन्स टू सर्व, सेवा करणे म्हणजे काय आहे, प्रेम. आई वडिलांना सांगावं लागत नाही मुलांना, बेटा आय लव्ह यू म्हणावं लागत. त्यांचं प्रेम 24 तास दिसतं. कसं दिसतं? त्यांच्या सेवेच्या माध्यमातून. शिक्षकांचं प्रेम तुम्हाला दिसतं का? शिक्षक तुम्हाला ज्ञान देतात, शिक्षक तुम्हाला सांभाळतात, शिक्षक तुम्हाला ना आपलं समजून खूप काही समजवतात, त्यांचं प्रेम आहे. मुलांनो, ताट बसा, चांगले बसा, ताट बसलं पाहिजे, एक साथ सावधान. मुलांनो, तुझे म्हणतात नजर हटी, हां, असं आपण जर असावधान असू, असावधान, बेसावध, मग आपल्याकडे चुका होतात. म्हणून सावधान असलं पाहिजे. होशियार, काय म्हणतात, होशियार, सावधान. मग तुमची बुद्धीला चालना मिळते, बुद्धीतला जो विवेक आहे तो जागा होतो. बघा, कोणताही अभ्यास, कोणतंही काम चांगलं होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहे. मन शांत पाहिजे, मन कसं पाहिजे, आणि बुद्धीमध्ये विवेक जागा पाहिजे. त्याचा विवेक झोपला म्हणजे ज्याची बुद्धी झोपली त्याचं सगळं ना जीवन बिघडतं. तुम्ही एक प्रेयर ऐकले असेल, प्रार्थना ऐकली असेल, तर आम्ही शाळेत म्हणायचो, नवोदय शाळेमध्ये. माझ्या मागे म्हणा, इतनी शक्ती हमें देना दाता. माझ्या मागे म्हणा, इतनी शक्ती हमें दे, म्हणा सगळे, इतनी शक्ती हमें, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. आपल्याकडे चुका होतात तर आपण ती विसरून जातो, पुन्हा चुका करतो. असं व्हायला नको. जर चूक झाली आपल्याकडनं तर पुन्हा ती चूक व्हायला नको. आपण धडा शिकला पाहिजे. दुरज्ञान के हो अंधेरे, दुरज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दें भली जिंदगी दे, जितनी भी दें भली जिंदगी दे. बैर होना किसी का किसी से,
सगळ्यांनी गायचं आहे. बैठो ना किसी का किसी से, भावना मन में बदले की हो ना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल हो ना. मुलांना मी जे सांगत होतो की जीवन मूल्य, जीवन कौशल्य यांचा विकास आपल्यामध्ये केव्हा होईल, जेव्हा जीवनाचं विज्ञान आपल्याला माहीत असेल. जीवनाचं विज्ञान आज आपण शिकतो, बायोलॉजी शिकतो. बायोलॉजी इंग्लिशमध्ये म्हणतात, बायोलॉजी म्हणतात. तुम्हाला आहे का बायोलॉजी? मोठ्या मुलांना असेल बायोलॉजी. 10वीच्या मुलांना सायन्समध्ये असेल ते विज्ञानमध्ये जीवशास्त्र काय म्हणताला आपल्या भाषेत जीवशास्त्र. पण दुःखाची गोष्ट ही आहे की या बायोलॉजीमध्ये केवळ बॉडीचा अभ्यास आहे, फक्त देहाचा अभ्यास आहे, देहाच्या अवयवांचा अभ्यास आहे, देहाच्या संस्थांचा अभ्यास आहे. पण ज्याच्यामुळे जीवन आहे देहामध्ये, जीव आत्मा, त्याचा उल्लेख नाही आहे. जीवनाचं कारण काय आहे, जीवन कशामुळे आहे, त्याच्यामुळे जीवन असू शकत नाही, तर जीवाचा उल्लेखसुद्धा त्या बायोलॉजीमध्ये नाही आहे. हे दुर्भाग्य का? आपण जे शिक्षण घेतो आहे ते ब्रिटिश नॉलेज सिस्टीमचं आहे, ब्रिटिश शिक्षण पद्धतीचं आहे. का? आपला देश जवळपास 150 वर्ष गुलामीमध्ये होता, ब्रिटिशांच्या तावडीत होता. त्याच्यामुळे त्यांनी आपली शिक्षा पद्धती बदलली, आपली भाषा बदलली, आपली संस्कृती बदलली, आपले विचार, इतिहास बदलले. म्हणून ती आज समस्या ही आहे की आपण मेडिकल सायन्स शिकतो, वैद्यकीय शाखेमध्ये मुलं शिकतात डॉक्टर्स, पण त्यांना जीवनाचं ज्ञान होत नाही, केवळ पैसा कमवण्यासाठी होतात. असं दुर्भाग्य आहे. म्हणून असं बघा समाजामध्ये लोक इंजिनियर, डॉक्टर तर बनतात, पण त्यांना जीवनात संयम नाही आहे. आम्ही जेव्हा कॉलेजला बीटेकला होतो मुंबईला 25 वर्षापूर्वी, तेव्हा बघितलं जे मुलं सर बोलले की टॉपची मुलं असतात देशामध्ये त्यांना VJTI कॉलेजला ॲडमिशन मिळतं, पण ती मुलंसुद्धा 50% मुलं त्यावेळेस 25 वर्षापूर्वी हॉस्टेलला मी बघितलं नशेचे शिकार होताना बघितले. ज्या मुलांना सायन्सचं ज्ञान आहे, मॅथ्सचं ज्ञान आहे, फिजिक्सचं ज्ञान आहे, त्यांनी नशा केली पाहिजे का? नाही केली पाहिजे. MBBS MD जे डॉक्टरची मुलं शिकतात, वैद्यकीय शाखेची मुलं शिकतात, ते मुलंसुद्धा कॉलेजच्या वयात नशेचे शिकार होताना आम्ही बघितले मुंबईमध्ये, पुण्यामध्ये. दुःख वाटलं की काही ते कमी आहे. आपल्या शिक्षणामध्ये केवळ व्यावसायिक शिक्षण आहे, जीवनाचं शिक्षण नाही आहे, जीवनाचं विज्ञान शिकवत नाही आहे. मुलांनो, ब्रिटिश येण्याच्या आधी आपल्या देशात जी शिक्षण पद्धती होती त्याला म्हणायचे वैदिक शिक्षण पद्धती, वैदिक गुरुकुल शिक्षण पद्धती. गुरुकुलमध्ये तुम्हाला माहीत नसेल, पूर्ण देशभर खेडोपाडी एक गुरुकुल होतं. जवळपास 7-7.5 लाख गुरुकुल ब्रिटिश येण्याच्या आधी आपल्या देशामध्ये होते, जिथं वेदांचं ज्ञान शिकवलं जायचं संस्कृत भाषेमध्ये. आज आपण जसं मराठी सहज बोलतो तशी लोक संस्कृत बोलू शकत होती. आणि संस्कृत म्हणजे संस्कृती, ज्या दिव्य ज्ञान आहे संस्कृतमध्ये. सर्व काही वेद, उपनिषद, गीता, भागवत, रामायण, महाभारत, पुराणे हे सगळं काही वैदिक साहित्य आहे, जे स्वतः भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे. मुलांनो, शेवटचं 5-10 मिनटं बोलतो, हे लक्षात घ्या की ज्ञान कोण देऊ शकतं? ज्ञान ती व्यक्ती देऊ शकते ज्याला ज्ञान आहे. जसं जी कंपनी मोबाईल बनवते, ती कंपनी मोबाईलच्या पॅकिंगमध्ये, त्या पॅकेटमध्ये एक पुस्तक पण देते. तुम्ही बघितलं असेल ना, जे आपण नवीन मोबाईल घेतो आणि ते पॅकेट उघडतो आपण बॉक्स, तर मध्ये काय असतं, एक पुस्तक असतं, छोटं पुस्तक, त्याला म्हणतात मॅन्युअल, काय म्हणतात, किंवा युजर गाईड, इंग्लिशमध्ये युजर गाईड, उपयोग पुस्तिका, काय म्हणतात, उपयोग किंवा सूचना पुस्तिका. ती कोण छापतं? पानवाला, बिडीवाला, चायवाला, कंपनी, इंजिनियर्स, त्याने ती वस्तू बनवली आहे, मशीन, मोबाईल बनवला आहे. तसंच मुलांनो, ही अनंत विश्व जे आहे, अनंत विश्व असंच काही आपोआप नाही बनलेलं आहे. ही शाळा, इतकी सुंदर शाळा आपोआप नाही बनली आहे, कोणी विचार केला, कोणी डिझाईन केलेलं आहे. क्लासरूम असे पाहिजे, ऑफिस असं पाहिजे, मंच असा पाहिजे, तर तेव्हा बनलेलं आहे. तसंच मुलांनो, ही अनंत विश्व आहे, अनंत विश्व, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. एका ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी तारे आणि ग्रहलोक आहेत. ते यांची निर्मिती ज्यांनी केलेली आहे, तर आपण म्हणतो परमेश्वर, भगवान, त्यांनीच ज्ञान दिलेलं आहे. का? त्यांनाच माहीत आहे की विश्वाची निर्मिती कधी झाली,
ऋषीनिर्मिती कशी झाली, का झाली, आपण कोण आहोत, आपण जन्म का घेतो, मृत्यूनंतर काय होतं, जी आपली इच्छा आहे माताच्या न होण्याची, असं का घडतं, आपल्याला दुःख नको आहे, या जगात दुःख का मिळतं. प्रश्न तर आहेच की दुःख नको आहे पण दुःख येतं, म्हातारपण नको पण म्हातारपण येतं, मृत्यू नको आहे पण मृत्यू येतोच का. ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं वैदिक साहित्यामध्ये स्वतः भगवंतांनी दिलेली आहे. जेव्हा मी बीटेकला असताना भगवद्गीता वाचण्यात मला मिळाली इस्कॉनच्या माध्यमातून, कॉलेजमध्ये आमच्या हॉस्टेलला साप्ताहिक भगवद्गीता क्लास व्हायचा मुलांसाठी, त्यात आम्ही गीता पहिल्यांदा वाचली, ऐकली. तेव्हा मला जीवनाचं ज्ञान झालं. आधी फक्त भौतिक ज्ञान होतं, सायन्स, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, पण जीवन समजलं मुलांनो भगवद्गीतेमधून. का, नावच भगवद्गीता आहे. ज्यांनी ज्ञान दिलं गीता ते भगवंतांनी दिलं म्हणून भगवद्गीता नाव पडलेलं आहे. एवढं समजून घ्या की आपलं जीवन हे भगवंतांमुळे आहे. आपलं जीवन हे भगवंतांमुळे आहे. जसं तुमचं शरीर मातापित्यामुळे आहे. कुणी असं म्हणेल का माझा कोणी मातापिता नाही, कुणी असं म्हणेल का मी असाच आधीपासून आलो आहे की हवेतून आलो मी, नाही. आपला देह जो आहे मातापित्याचा अंश आहे. पण मुलांना आपण जी चर्चा केली, आपण देह नसून देहामध्ये जो आत्मा आहे तो आहोत, आणि तो आत्मा मुलांनो भगवंताचा अंश आहे. म्हणून आपण ते म्हणतो त्वमेव माताचं पिता त्वमेव, पुढे त्वमेव बंधुसखा त्वमेव, पुढे काय म्हणतात, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम मम दिव्य. मुलांनो आपण जे म्हणतो त्वमेव माताचे पिता त्वमेव, ते कुणासाठी म्हणतो, भगवंतासाठी, जो हा विश्वाचा माता पिता आहे. कुणीतरी असला पाहिजे. जसं या शाळेचा माता पिता कोण आहे, ज्यांनी संस्था उभी केली, ज्यांनी संस्था निर्माण केली, त्यांना आपण म्हणू की हे संस्थेचे माता पिता आहे असं म्हणतात. तसंच विश्वाचा माता पिता, ज्यांनी विश्व बनवलं, ज्यांनी विश्वाला उत्पत्ती दिली, विश्वाची उत्पत्ती केली, त्याला काय म्हणता येईल, विश्वाचा माता पिता. आपण जे म्हणतो विठू माऊली तू, हां, विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाप. ऐकलं ना, तर भगवंत आपले माता पिता आहे. मुलांना एवढं समजून घेतलं ना आपण. जे म्हणतात मुले ही, बोला काय म्हण आहे, मुले ही, हां, देवा घरची फुले, ते समजलं पाहिजे. आणि देवाचं घर म्हणजे आपलंच घर आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांचा जे फोटो आहे, ते म्हणायचे जाऊ देवाची या गावा. काय म्हणायचे ते, जाऊ. तुम्ही म्हणाल देवाच्या गावाला कशाला जायचं, मामाचं गाव सांगा, आत्याचं गाव सांगा, मावशीचं गाव सांगा, लाडू भेटेल, काही शंकरपाळे भेटतील, कचोरी भेटेल. पण नाही मुलांनो, हे सगळं थोडे दिवस आहे. पण आपलं मूळ गाव, जे आपण सगळे जीवात्मे आहोत, भगवंताचे अंश आहोत, त्याच्यामुळे आपला संबंध भगवंताशी आहे. कसा संबंध आहे, आपण भगवंताची मुलं आहोत. आत्मा, जीवात्मे. बॉडी कुणाची आहे, बॉडी माता पित्यांमुळे आहे. आपला संबंध जो आईवडिलांशी आहे तो कायमचा होईल का, कायमचा नाही होणार. थोडे दिवस, एक दिवस आपले आजोबा सोडून जातात, आजी सोडून जाते, एक दिवस आईवडील पण सोडून जातात, काही वेळेस मुलं सोडून जातात. आधीच आईवडिलांसाठी मुलांचा मृत्यू होतो, असं होतं ना जगात. असं घडतं की कुणाचा मृत्यू कधी होईल काही सांगू शकत. हां, तर मुलांना म्हणून आपण प्रश्न केले पाहिजे जीवनाचे. मी म्हटलं अथा तो ब्रह्मजिज्ञासा. आपण जी चर्चा केली अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत, म्हणून आपण आत्मजिज्ञासा केली पाहिजे. काय केली पाहिजे, आत्मजिज्ञासा. शेवटचे 2 मिनटं बोलतो. आत्मजिज्ञासा म्हणजे काय, आत्मजिज्ञासा स्वतःला जाणण्याची जिज्ञासा, मी कोण आहे. तर असं म्हटलेलं आहे 5 प्रश्नांचं उत्तर जर मिळालं मुलांनो, 5 प्रश्नांचं उत्तर जर मिळालं तुम्हाला आत्मज्ञान झालं असं म्हणता येईल. कोणते 5 प्रश्न. पहिला प्रश्न, आपण जर ह्या जगात आलो आहे जन्म घेऊन, मग आपण आलो कुठून, हा पहिला प्रश्न माहीत पाहिजे. स्वतःचं ज्ञान. जसं तुला विचारलं तू शाळेत आला कुठून, तू काय सांगशील, हां पण तुझं कॉलनी कुठे आहे, नगर, हां टाकळी, हां टाकळी प्रचार असं म्हणतो. तर त्याला माहीत आहे कुठून आला. असं होईल का, सर माहीत नाही सर. तुझं नाव काय, ते माहीत नाही सर. तू कुणाचा आहे, नाही माहीत सर. कुणाचं आहे, मी तर शाळेत का आला, माहीत नाही सर. आता बघू काय मुलं काय करतात तिथं. किंवा इथून कुठे जाशील शाळा सुटल्यावर, नाही सर माहीत नाही. आपण काय म्हणू, वेडा दिसतो,
आला कुठून माहीत नाही, कुणाचा आहे माहीत नाही, का आला शाळेत माहीत नाही, आणि शाळा सुटल्यानंतर जाईल कुठे माहीत नाही. काय म्हणू आपण त्याला? वेडाच म्हणू. मुलांनो, जीवनाच्या बाबतीत मी उदाहरण दिलं, आपण जर शाळेत आलो आहे तर आपल्याला ज्ञान असतं, मी आलो कुठून, मी कुणाचा आहे, मी कोण आहे. तसं मुलांनो, आत्मजिज्ञासा म्हणजे जीवनाविषयी स्वतःच्याबद्दल जिज्ञासा केली पाहिजे, आणि त्याचं ज्ञान भगवद्गीता, भागवत, वैदिक जे साहित्य आहे त्यात मिळतं. मॉडर्न जे सिलेबस आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये भौतिक ज्ञान आहे, भौतिक विज्ञान आहे, जीवनाचं विज्ञान नाही आहे. म्हणून मुलांमध्ये आत्मविश्वास नाही आहे, आत्मसंयम नाही आहे, मुलांमध्ये आत्मबल नाही आहे, मुलांमध्ये आत्मशांती नाही आहे. असं होतं आहे. मी जे सांगितलं, मुलं बीटेक, डॉक्टर, MBBS बनत आहेत, पण व्यसनमुक्त जीवन जगता येत नाही आहे, व्यसनाशिवाय जगता येत नाही आहे. व्यसनी बनत आहेत, वाईट सवयीमध्ये फसत आहेत, आणि आपल्या जीवनाचा नाश करत आहे. मुलांनो, जर तुम्हाला हे 5 प्रश्नांचं ज्ञान झालं, उत्तर मिळालं, तुमचं जीवन महान होईल, सफल होईल. का? तुम्हाला आत्मज्ञान होईल. काय होईल? आपल्या शिक्षणाचा मुख्य उद्देश स्वतःला जाणणे आहे. काय आहे? आत्मज्ञान. म्हणजे आत्मज्ञानाने काय मिळतं? आत्मबल. आत्मबल असेल तर आत्मविश्वास असेल, आत्मविश्वास असेल तर आत्मसंयम असेल, संयम असेल तर शांती मिळणार, शांती असेल तर सुख समाधानसुद्धा भेटणार. सुख समाधान दुकानात मिळत, शांति दुकान मिळत, शांति दुकान में नहीं मिलती. शांति की अनुभूति होती है कब? जब हमें संयम होता है. मुलांनो, शेवटचं 1 मिनटं की जर 5 प्रश्न बोललो. पहिला प्रश्न, आपण जन्म घेऊन आलो आहे तर कुठून आलो माहीत पाहिजे. तुम्ही सांगितलं की मुले ही देवाघरची फुलं, म्हणजे आपण देवाकडनं आलो आहे. म्हणून तुकोबाजी म्हणायचे, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवाजल भूक. आपली जी आत्म्याची भूक आहे कोण भागवू शकतं? भगवंत, आपले माता पिता आहे. परमनंट, सदा के लिए परमनंट. ओके, पहिला प्रश्न काय? आलो कुठून माहीत पाहिजे. कुठून आलो आपण? तुकोबांचं वचन आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे. तुकोबा म्हणतात की मी कोण म्हणे? मी वैकुंठवासी आहे. वैकुंठ म्हणजे भगवंतांचं धाम. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. काय कारण होतं त्यांचं? येण्याचं ज्ञान वाटण्यासाठी आले होते, भगवंताचा संदेश देण्यासाठी. काय संदेश भगवंताचा? भगवंताचा संदेश हा आहे की घराजा परदेसी तेरा देश बुलाए रे. आपला देश जो आहे परमनंट, आत्म्याचा देश परमनंट, स्वदेश. ते जगत नाही आहे ज्यामध्ये दुःख आहे, भूकंप आहे, मृत्यू आहे, म्हातारपण आहे, सगळ्या समस्या आहेत. ही टेम्पररी आहे, थोड्या काळासाठी आहे. पण आपला जो देश आहे स्वदेश, ते भगवंताचा देश आहे. म्हणून भगवंत वाट बघतोय आपली. विठोबा जो आहे पंढरपूरमध्ये वाट बघतोय कुणाची? आपली, की आपण त्यांना भेटावं, त्यांचं व्हावं. मग आपल्या जीवनाचं काय होईल? सफल होईल, आपल्या जीवनाचं सार्थक होईल. मुलांनो, तसं मुलांचं सुख कुठे असतं? आईवडिलांसोबत असतं, हो की नाही? आईवडील आहे तर सगळंच असतं. आईवडील नसेल तर मुलं अनाथ असतात, त्यांना भिक्षा मागावी लागते. तसं मुलांनो, आपण जर आपला संबंध स्वतःचा आत्म्याचा भगवंताशी जाणला, हनुमानजींप्रमाणे आपल्याला शक्ती भेटणार, बुद्धी भेटणार. ओके, आलं कुठून समजलं. दुसरा प्रश्न, आपण कोण आहोत? मग काय सांगाल? की मी जीवात्मा आहे. कोण आहे? आपण भगवंताचे अंश आहोत. भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक, माझ्या मागे म्हणा एक श्लोक घेऊ मग आपण. ममय अंशो जीव लोके. भगवद्गीतेचा 18 अध्याय, 18 अध्यायामध्ये 15व्या अध्यायाचा 7वा श्लोक आहे. ममय अंशो जीव लोके जीवभूत सनातनः, जीवभूत सनातनः, मनःषष्ठानि इंद्रियाणि, मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति, प्रकृतिस्थानी कर्षति. भगवंत म्हणतायत आपण सर्व जीव, अनंत कोटी ब्रह्मांडात जे असंख्य लाखो 84 लाख योनीमध्ये जे जीव जन्म घेतात, ते सर्व जीव म्हणे माझे शाश्वत नित्य सनातन अंश आहे. आणि ह्या जगात ते
संघर्ष करतायत. कशासोबत? मन आणि इंद्रियांसोबत. आपण अस्तित्व टिकवायला संघर्ष करतोय. देहाचं अस्तित्व कायमसाठी टिकू शकत हे आपण जाणलं. आपण संघर्ष करतो जगण्यासाठी. मुलांना आपण जर समजू, आपण तर आत्मा आहोत, भगवंताप्रमाणे आपण नित्य आहोत, अजन्म अजर अमर आहोत. आपल्याला संघर्ष करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आनंद असेल, भीती नसेल मृत्यूची. का? आत्म्याचा मृत्यू कधी होत नाही. ओके. सेकंड, आपण कोण आहोत? तर कोण आहोत? भगवंताचे आपण अंश आहोत. तिसरा प्रश्न, आपण कुणाचे आहोत? आपण मग काय सांगाल तुम्ही? आपण भगवंताचे आहोत. कुणाचे आहोत? चौथा प्रश्न, तुम्ही का आले इथे जगामध्ये? माहीत पाहिजे. भगवंत पाठवत नाही की तू चायचं दुकान लाव इथे, तू शेती कर, तू एक दुकान कपड्याचं दुकान उघड. भगवंत ह्या जगात जे दुःखालय आहे कोणत्या जीवाला पाठवत नाही. आपण येतो. आपण येतो आपल्या इच्छेने. काय येतो आपण? पिकनिकसाठी येतो आपण, सहलसाठी येतो, सहल बघण्यासाठी येतो. जसं आपण जातो की सिंगापूर बघायचं, दुबई बघायचं आहे, तसं मुलांनो आपण या जगात थोडा वेळ फिरण्यासाठी आलो आहे. टूर्सला आलो आहे, टूर्सला घूमने आए हैं हम. फिरण्यासाठी आलो आहे थोड्या काळासाठी. पण झालं काय? हम घूमने आए थे लेकिन गुम गए. माया की मेले में हम गुम गए. आपल्याला विसर पडला, मी कोण आहे, कुणाचं आहे. आपण समजतोय बॉडी मी आहे. ओके. शेवटचं, आपण का आलो? तर आपण आलो आहे थोड्या काळासाठी, काही इच्छेने आलो आहे. आपण आलो आहे फिरण्यासाठी, घुमने के लिए आए हैं. ओके. पाचवा प्रश्न, जेव्हा हे जग सोडण्याची वेळ येईल कुठे गेलं पाहिजे वापस? शाळा सुटते, मग तुम्ही जातात कुठे? आपापल्या घरी, आईवडिलांजवळ. तसं मुलांनो, जर ज्ञान असेल की आपण जीवन जगायचं आहे आनंदाने, जीवन जगायचं आहे आनंदाने जगायचं आहे. ज्ञान घ्यायचं आहे, शिकायचं आहे. टेन्शन घ्यायचं, पुस्तक उघडायचं आहे, शिकायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे. अंक 60% भेटले, 70% भेटले, काही अडचण नाही. जे भेटतील ते भेटतील. पण अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणा, अभ्यास केला पाहिजे की पाहिजे? हां. शिक्षक जेव्हा शिकवतात शाळेमध्ये त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. ते चांगल्या सवयी आहे. मला ज्ञान घ्यायचं, मला शिकायचं आहे. आणि शिकायचं कशासाठी आहे? चांगलं काम करायचं आहे, काही चांगली सेवा करायची आहे. जसं शाळेच्या गेटला लिहिलेलं असतं खूप वेळेस म्हणा, यावे ज्ञानासाठी, जावे सेवेसाठी. आपण जीवन जगणार आहोत, आपण चांगलं शिकणार आहोत, तर हा उद्देश पाहिजे. मला ज्ञान घ्यायचं आहे, मला शिकायचं आहे. माझं असं नाही की आज सुट्टी तर पुस्तक उघडायचं नाही आहे, फक्त मोबाईल खेळायचा आहे. मोबाईल खेळण्याची वस्तू हां, आपलं काही काम नाही मोबाईलचं. आपण आपला पुस्तक उघडलं पाहिजे. जर खेळायची इच्छा आहे तर कुठे खेळलं पाहिजे? बाहेर ग्राउंडवर खेळलं पाहिजे, मैदानावर खेळलं पाहिजे. ओके. तर मुलांनो, आपलं मोटिवेशन जे आहे, मोटिवेशन जीवनाचं, शाळेचं काय पाहिजे? शिकायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे. आणि आपण जे काही विषय शिकतोय ते पण ठीक आहे. तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, चांगली गोष्ट आहे. शिक्षक व्हायचं आहे, तुम्हाला वैज्ञानिक व्हायचं आहे, काही तुम्हाला जी इच्छा असेल ती होऊ शकतात. पण कशासाठी? एक सेवा म्हणून. आम्ही ती प्रेयर म्हणालो शाळेमध्ये, हमारा धर्म हो सेवा, हमारा कर्म हो सेवा, हम सदा ईमान हो सेवा, हमें सेवक बना देना. मुलांनो, आपली ओळख ही आहे, आपण सेवक आहोत. तू म्हटलं असेल, मी ऐकलं असेल, सबका मालिक काय म्हणतात? सबका मालिक तुम्ही, ते शेवटचं वाक्य बस, की आपण सर्व भगवंताचे सेवक आहोत. जो भगवंत सगळ्यांचा स्वामी आहे, जगन्नाथ स्वामी, विश्वनाथ स्वामी, जगाचा नाथ जो आहे, जगन्नाथ, विश्वनाथ, विश्वाचा नाथ, आपण त्याचे सेवक आहोत. आणि सेवा केल्याने मुलांनो आनंद मिळतो. सेवा केल्याने काय मिळतं? आनंद मिळतो. सेवा केल्याशिवाय जीवनाचं समाधान होत नाही. जे सगळे महापुरुषांचे फोटो आहेत, त्यांनी आपल्या जीवनात सेवा केली समाजाची. का? सगळे भगवंताचे आहेत. जसं साने गुरुजींचं खूप सुंदर गीत आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. है ना? प्रेम म्हणजे काय? सेवा. जगी जे है ना, पद दलित दीन आज जे सगळे दुःखी आहेत, की सगळ्यांना आपलं समजावं, समजता बंधू मानावे.
मुलांना आपण हे समजून घेतलं, सगळे आपले आहेत, सगळे भगवंताची मुलं आहेत, तर भेदभाव असण्याची काही आवश्यकता किंवा भेदभाव असू शकत नाही. आपण सगळे एक फॅमिली आहोत. म्हणतात ना, वसुदैव कुटुंबकम, पूर्ण विश्व एक फॅमिली आहे. तुकोबांचा जो अभंग आहे, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे आळविती, तर हे समजलं पाहिजे की सर्व आपण एक फॅमिली आहोत. भगवंत आपले स्वामी आहेत, आपण सेवक आहोत. आणि शेवटी जे म्हटलं, जेव्हा आपल्याला जग सोडण्याची वेळ येईल, कुठे गेलं पाहिजे आपण? आपल्या गावाला. तुकोबाजे म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, ऐकलंय? आम्ही जातो आमच्या गावा, आमचा काय म्हणतात, राम राम घ्यावा. सगळ्यांना नमस्कार करून आपण आपल्या गावाला गेलं पाहिजे. तुम्हाला मृत्यूची भीती असण्याची आवश्यकता नाही का? आत्म्याचा कधी मृत्यू होतच, आत्मा कधी म्हातारा होत नाही. किती मोठी गोष्ट आहे. हे ज्ञान जर असेल ना, मी कोण आहे, माझे गुण काय आहेत, मी कुणाचा आहे, तुम्हाला ना चिंता असेल, ना भीती असेल, ना तुम्हाला कधी तणाव असेल. तुम्हाला हनुमानजींप्रमाणे शक्ती, बुद्धी, ज्ञान सगळं भेटणार. याची आवश्यकता आहे मुलांना. आम्हाला आमच्या जीवनाचं समाधान मिळालं हे ज्ञान समजून, जीवनाचं ज्ञान. आणि जेव्हा हे जीवनाचं ज्ञान असेल, तुमच्यामध्ये जीवनमूल्य आणि जीवन कौशल आपोआप विकसित होईल. जीवनमूल्य जे आहे, सर्वांचा सन्मान करणे, आदर्श भाव दाखवणे, कृतज्ञ भाव आणि सेवाभाव, प्रामाणिकता तुमच्यामध्ये असेल, स्वच्छता, शुद्धता, किंवा अजून म्हणतात एकाग्रता, आत्मविश्वास, आत्मसंयम, हे सगळे मूल्य आहेत, जीवनाची मूल्य तुमच्यामध्ये आपोआप विकसित होतील. जेव्हा हे ज्ञान असेल की आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत आणि आपलं काम काय आहे. आपलं काम आहे मुलांनो सेवा. आणि सेवा केल्यानं काय मिळतं? आनंद मिळतो. तुमचा अभ्यासात मन लागतं ना? मुलांना अभ्यास आवडतो की नाही आवडतो? मोबाईल जास्त आवडतो. चांगली गोष्ट आहे की तुम्ही मोबाईलपासून लांब राहिलं पाहिजे. मोबाईल तुम्हाला ना आता आवश्यकता नाही आहे. भविष्यात पुढे मोठ्या झाल्यानंतर आवश्यकता असेल तेव्हा बघायचं. आता सध्या मोबाईल बघण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही पुस्तकं उघडून शिक्षकांचं ऐकून चांगलं ज्ञान घ्यायचं आहे आणि आपल्या जीवनाचं मोठं जे सौभाग्य आहे ते प्राप्त करायचं आहे. खूप धन्यवाद. काही समजलं तुम्हाला? मुलांना काही समजलं? याचा काही फायदा होईल तुम्हाला? जीवनाचं ज्ञान, आत्मज्ञान तुम्हाला काय देईल? आत्मबल, आत्मविश्वास, पुढे संयम. संयमने काय मिळते? शांती. आणि शांतीपासून काय मिळतात? सुख आणि समाधान. मुलांनो, हे जीवनमूल्य, जीवन कौशल्य आपण समजून घेतलं. भगवंताशी जो आपला संबंध आहे, नित्य संबंध जोडला, त्याला म्हणतात योग. IITच्या लोगोमध्ये 2 शब्द आहे, 3 शब्द आहे. माझ्या मागे म्हणा, योग कर्मसु कौशलम, की सर्व कर्मामध्ये सर्वात मोठी कुशलता काय आहे? ती योग. योग म्हणजे भगवंताशी संबंध जोडणे. आपण जर भगवंताशी संबंध जोडला, कसं जोडणार? फेविकॉलने नाही. भगवंताशी संबंध जोडायचा आहे श्रद्धा, विश्वास याने, प्रेमाने. आणि मी सेवक आहे आणि तो माझा स्वामी आहे. मी त्यांचा मुलगा पुत्र आहे, भगवंताचा पुत्र आहे, मी सेवक आहे भगवंत. ह्या भावनेने आपण भगवंताशी जोडू शकतो. मी सेवक आहे आणि मग तुम्हाला जीवनाचं समाधान, आनंद सदैव असेल. खूप धन्यवाद. मी पुन्हा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्वांचा आभार मानतो ज्यांनी मला ही थोडी सेवेची संधी दिली. खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू. आदरणीय जगन्नाथजी दास महाराज, ते स्वतःला IAS समजतात. काय समजतात? बोला ना, काय समजतात? मी आश्चर्य झालो की ते असं का उल्लेख केलाय. मग ज्यावेळेस पुस्तक ओपन केलं, त्या पुस्तकामध्ये त्यांचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. I means I, A means M आणि S means servant. I am a servant. दासोस मी सर्वंट आहे, मी दास आहे. कोणाचा? परमेश्वराचा. अगदी मी पासून तर निवृत्तीपर्यंत जात असताना त्यांच्या पूर्ण या व्याख्यानमालेमध्ये सेवा आणि शेवटी निष्ठा. मी कुठून आलो आहे, माझा उद्देश काय आणि मला कुठं जायचं, हे करत असताना माझं प्रत्येक वयामध्ये कर्तव्य काय हे त्यांनी सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर जी व्यक्ती होती ते मुंबई येथे असलेल्या अतिशय नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होते, सोमय्या कॉलेजमध्ये. 7 वर्ष त्यांनी लेक्चररशिप केली.
एवढं महान असं व्यक्तिमत्व त्यांनी हे परिचयामध्ये नाही उल्लेख केला की मी लेक्चरर होतो. त्यांच्या परिचयामध्ये सर फक्त एकच की मी दास होतो, मी दास आहे आणि मी दास राहणार परमेश्वराचा. म्हणून आपण देखील विद्यार्थी मित्रांनो दररोज एक तरी देव जाणावा किंवा ओळखावा, माझं कर्तव्य काय. म्हणून नित्य मी शाळेत आल्यानंतर सर्वोच्च सन्मान माझे शिक्षक आहेत, गुरुजन आहेत. घरी गेल्यानंतर प्रत्येक क्षणी माझे आईवडील माझे सर्वोच्च स्थान आहे. आणि शेवटी कुठेतरी एक तरी देव अनुभवावा, म्हणून कुठेतरी नतमस्तक व्हावं की जीवनात चांगले विचार मिळतील. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यानंतर मी आदरणीय नेरकर सर यांना आव्हान करतो की त्यांनी आभार आणि विद्यार्थ्यांना सूचना देतो. आदरणीय श्रीमान नेरकर सर. आणि मुलांच्याच कारण मुलं रमून गेली. आणि आज मुकत नाहीये, पाय बघा असंच. तुमची पहिली शाळा जी मी आता सुरुवात केली ना, योग सांगितलं तेच आहे आता. ओके. सरळ बसा, ताट बसा विद्यार्थी. अजून 5 मिनिटं आपली भेटावी, नंतर आपलं शारीरिक काम. सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय उमावत सर, ज्येष्ठ पर्यवेक्षिका आशा मेहरा, पर्यवेक्षक श्री रवींद्र सर, शिक्षक प्रतिनिधी श्री चावळे सर आणि कार्यक्रमाचे श्री जैन सर आणि प्रमुख अतिथी आणि इथे विषय सोपं आणि साधं ज्ञान तुमच्यापर्यंत सांगायला आले श्री प्रभू जगन्नाथदास यात्रा. सर्वप्रथम मी आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, काल शाहू महाराजांची छत्रपती शाहू महाराजांची जयंती रविवार असल्याने ती आज आपण साजरी केली. आपल्याला श्री जैन सरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख, गौरवास्पद कार्याचा उल्लेख अतिशय सुंदर आणि समर्पकरित्या आपल्यापुढे मांडला. छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं समाज कार्य, समाजामध्ये आणलेली समानता जैन सरांनी विशद केली. तो दिनविशेष सरांनी अतिशय थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने साजरा केला. त्याबद्दल जैन सरांची शाळेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. यानंतर विद्यार्थ्यांना शाळा वाजवण्याची वेळ असते आणि थोडीच शाळा वाजवायचो. यानंतर आपल्या 40 गावामध्ये इस्कॉन मंदिर आहे. हरे रामा हरे कृष्णा. माझ्या मते ते धुळे रस्त्याकडे आहे. तर आपल्या 40 गावात त्या मंदिराचे देवस्थापक आणि तिथली गुरु श्री जगन्नाथदास यात्रार्थी महाराज हे ते कामकाज जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून चालते आणि जवळजवळ 1400 लेक्चर विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेमध्ये दिलेले आहेत. आणि त्यांचा उद्देश
विद्यार्थ्यांना गीतेचा सार समजावा. आता गीतेचा सार काय असेल तर आपण या भूतलावरती का आलेलो आहोत, आपलं कार्य काय, आपलं कर्म काय, आपल्या भूमिका काय. का विद्यार्थ्यांना तुम्ही घरी गेल्यानंतर आई वडिलांचे मुलगा असतात बरोबर, शाळेत आल्यानंतर विद्यार्थी असतात, बहिणीचा भाऊ असतात आणि सवंगड्यांबरोबर मित्र असतात. या तुमच्याकडे सगळ्या भूमिका, या सर्व भूमिका बजावत यथोचित चांगल्या रीतीने त्या सगळ्या भूमिका बजावत आणि आपलं या भूतलावरील कार्य किती चांगल्या पद्धतीने करायचं हे जगन्नाथ याचं मार्गदर्शन आपल्याला विषय मी शाळेच्या वतीने महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि केव्हाही केव्हा मला वेळ असेल किंवा आम्हाला गरज असेल तेव्हा महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी तेव्हा आम्ही तुम्हाला आवर्जून दिले आणि तुमचं व्याख्यान आम्ही या ठिकाणी शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो.